तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की कुठलीही गोष्ट कळणं हे खरं तर आवडलं किंवा न आवडलं याचं विश्लेषण करताना यायला पाहिजे. म्हणजे मला हे आवडलं तर का मुवा आवडलं हा प्रश्न नंतर यायला पाहिजे, आधी नाही. अगदी छोटं उदाहरण मी नेहमी देऊन घासून घासून गुळगुळीत झालंय, परंतु अगदी आपण ज्ञानेश्वरांपासून सुरुवात करूया. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, यात ही भावना चित्रात कशी दाखवणार? आणि विश्वाचे आर्त इटसेल्फ म्हणजे या दोन शब्दात त्यांनी जे व्यक्त केलंय ते अमूर्त पद्धतीतच यायला पाहिजे. ते अशा पानं फुलं अशा पद्धतीने नाही सांगता येणार. किंवा त्याचा तू जो उल्लेख केलास, मला शाळेत असताना माझ्या सिन्नरकर सरांनी जी एक जाणीव करून दिली, जास्वंदाचं फूल आणि पान हे आम्हाला रंगवायला दिलं होतं. मी ते अतिशय छान गुळगुळीत पद्धतीने जे आपण नॉर्मली चित्र काढतो त्या पद्धतीने केलं. त्यांनी मला ते बघितलं आणि ते म्हणाले की तू जास्वंदीचं पान कधी हाताने बघितलंयस का? म्हटलं हो बघितलंय. मग म्हटलं ते म्हणाले त्यातला खरखरीतपणा चित्रात कुठे आहे? आता हे जे हा जो पोत आहे, हे जे टेक्स्चर आहे, हे सगळं खरं म्हणजे अमूर्त आहे. आणि त्यांनी ते अतिशय सुंदर पद्धतीने मला समजावून सांगितलं. अशी ती माझी वाढ होत गेली. त्यामुळे अमूर्ताकडे झालेला माझा प्रवास हा तसं बघितलं तर साहजिक होता. पण त्या काळात तुम्ही चित्रकलेमध्ये खूप काम केलं पहिल्या दिवसात. मला असं वाटतं थोडंसं त्याबद्दलही सांगाल का? कारण लोकांना ते माहिती नाहीये. या निमित्ताने थोडंसं कळू देते. त्याबद्दल एक खूप महत्वाचं हे म्हणजे माझं जेव्हा पहिलं वन मॅन शो झाला, सोलो एक्झिबिशन ताजमध्ये, ताज आर्ट गॅलरीमध्ये, तेव्हा ते बघून मला 2 कमिशन्ड वर्कची ऑफर मिळाली. एक होतं बॉम्बे पोर्ट ट्रस्टचं एक नवीन हॉस्पिटल बांधलं जात होतं, तिकडे म्युरल्स करायची हे मिळाली. आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा ब्रिटिश मॅनेजिंग डिरेक्टर रिटायर होऊन जात होता, त्याचं पोर्ट्रेट करायची. अशा 2 कमिशन्ड वर्क्स मला मिळाल्या. दोन्हीकडे मी असं सांगितलं की मी वास्तववादी पद्धतीत मी चित्र करत नाही. ते जर तुम्हाला मान्य असेल तर मला करायला खूप आवडेल. दोन्ही लोकांनी असं सांगितलं की आम्हाला तुमची चित्र आम्ही बघितली आहेत आणि ती आवडली म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलोय. ही दोन्ही कमिशन्ड वर्क झाल्यानंतर हे मी 1967-68च्या काळातली गोष्ट सांगतो. त्या काळात मला त्या दोन्ही कामाचे मिळून लाखापेक्षा जास्त रुपये मिळाले. मला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला की मी लोकानुनय न करता लोकांना काय आवडतं ते त्या पद्धतीने चित्र न काढता मला जे भावतं, मला जे करावंसं वाटतं तेच केलं तरी ते लोकांपर्यंत पोचतं आणि लोकांना आवडतं आणि त्याच्यातून अर्थार्जनही चांगलं होतं. हा विश्वास मिळाल्यानंतर पुढचा प्रवास फार सोपा झाला. खरंय. म्हणूनच मी मुद्दाम म्हटलं की हे लोकांना कळलं पाहिजे. आज उभरते चित्रकार आहेत, त्यांनीही यत्न घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला जे आवडतं ते करायला आवडतं. अर्थात तो दर्जा तितका सांभाळला जातो कारण तो तुम्ही केलेला असतो. हेच कुठेतरी तुमच्या चित्रपटांमधनंही जाणवलं. म्हणजे तुमच्यातला दिग्दर्शक जेव्हा उभा राहतो तेव्हा सुद्धा तुमच्यातला चित्रकार मागे डोकावून उभा असतो. कारण त्या सगळ्या रचनांमधनं दृश्य असेल, रंग असेल, कपडेपट असेल, यातूनही तो चित्रकार आम्हाला जाणवतो. मला वाटतं पुन्हा एकदा काही क्लिप्स आपण बघूया आणि मग त्या विषयाकडे येऊया.